नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट, नोटरी आणि मेडिएटर आहे. मी आज एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. तो विषय खूप महत्त्वाचा आहे. हे हे जे चॅनल आहे, हे चॅनल मी अवेअरनेससाठीच सुरू केलेलं आहे की लोकांना कायद्याची माहिती नसते, कायद्याचं ज्ञान नसतं आणि त्यामुळं त्यांना कधी-कधी हे प्रॉब्लेम येतात कोर्टामध्ये केस असताना किंवा केस चालवताना आणि त्यामुळं कोर्ट प्रोसिजर याच्यावर हा मी व्हिडिओ केलेला आहे. कोर्ट प्रोसिजर खूप महत्त्वाची असते जेव्हा कोर्टामध्ये तुमची कोणती केस असेल. बरेचदा ज्युनियर्स वकिलांना पण काही कोर्ट प्रोसिजर माहीत नसतं, कारण ते नवीन असतात ज्युनियर्स वगैरे. आणि दुसरं म्हणजे की ज्या लोकांचे केसेस कोर्टामध्ये असतात, मग त्यांनाही समजत नाही बऱ्याचदा की ह्याच्यानंतर बरेचदा मला पक्षकार विचारत असतात की आज फायलिंग आहे, मग ह्याच्यानंतर काय, मग ह्याच्यानंतर काय, आज असं झालं तर ह्याच्यानंतर काय. कोर्टामध्ये जेव्हा केस चालत असती तर काही कन्सेप्ट असतात, काही व्याख्या असतात, काही नावं असतात त्या प्रोसिजरची. ते प्रोसिजरची आपल्याला नावं माहीत नसतात. त्यामुळं सामान्य माणूस हा कन्फ्यूज होतो. जसं की एक्झेम्पशन, जसं की ॲडजॉर्नमेंट, डिले कंडोनेशन, कन्व्हिक्शन, ॲक्विटल, हे सगळे वेगवेगळे प्रकारचे शब्द डोक्यावरनं जातात ते. आणि पण जर हे शब्द आपण समजून घेतले तर आपल्याला आपली केस चालवायला खूप फायदा होऊ शकतो. आपण जर बघितलं तर मी फॅमिली कोर्टाविषयी तुम्हाला सांगते. क्रिमिनल कोर्टाविषयी आपण नंतर बोलू. फॅमिली कोर्टात आपण जे वर्ड्स ऐकतो असं काही संज्ञा म्हणजे व्याख्या म्हणतो किंवा वाक्य म्हणतो की जे की इंट्रीम मेंटेनन्स, परमनंट मेंटेनन्स, लिगल एक्सपेन्सेस किंवा ॲक्सेस, व्हिजिटेशन राईट, डायवोर्स किंवा सेक्शन 9, रेस्टिट्यूशन, लिव्ह इन रिलेशनशिप. हे लिव्ह इन रिलेशनशिप माहिती आहे, पण सेक्शन 9, रेस्टिट्यूशन, सेपरेशन, डिवोर्सला काय ते आहेत, वेवर ऑफ ॲप्लिकेशन. हे असे काही सेक्शन असतात किंवा वाक्य असतात की जे फॅमिली लॉयर म्हणून आम्हाला एकदम रोजचंच असतं. पुर्शीज. आता पुर्शीज हा शब्द काय वाटत असेल की पुर्शीज मी जेव्हा सुरुवात केली प्रॅक्टिसला तर मलाही वाटायचं की हे पुर्शीज म्हणजे काय. तर ही पुर्शीज म्हणजे वी आर गिव्हिंग इन्फॉर्मेशन टू द कोर्ट. म्हणजे आपण कोर्टामध्ये कोणतीही केस दाखल करताना कोर्टाला डायरेक्ट आपण कोर्टाला सांगू नाही शकत की हे कोर्टामध्ये असं आणि आम्हाला हे पाहिजे. तर तुम्हाला यू हॅव टू गिव्ह ॲप्लिकेशन टू द कोर्ट. मग आपण ॲप्लिकेशन करतो. तुम्हाला कोर्टामध्ये डेट पाहिजे असतात. मग डेट पाहिजे म्हणजे तुम्हाला ॲडजॉर्नमेंट पाहिजे. ॲडजॉर्नमेंट म्हणजे तुम्हाला ती केस आजची उद्या ढकलायची. तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजॉर्न करता ते मॅटर. म्हणजे आजची केस पुढच्या तारखेला घ्या म्हणता. आज आम्ही नाही काय करू शकतो. समजा मी आज कोर्टामध्ये जाऊ शकत नाही आहे आणि मला काही दुसरं काम आहे, तर मग माझ्या ज्युनियर्स तिथं कोर्टामध्ये अर्ज देतील की मॅडम इज नॉट अवेलेबल टुडे, सो प्लीज गिव्ह ॲडजॉर्नमेंट इन दिस मॅटर. मग माझं मॅटर ते पुढच्या तारखेला येईल. मग असं ॲडजॉर्नमेंट त्याला म्हणतात. डिले. एखादा केस दाखल झाली आणि